नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण पाहणार आहेत युनियन बजेट 2025-26 चा पार्ट 3. पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं जे काही आपलं बजेट 4 पिलर्सवर थांबलेलं आहे, 4 पिलर्सवर तयार झालेलं आहे. त्यापैकी आपण 2 पिलर्स पाहिले आहेत. त्यामध्ये एक ॲग्रीकल्चर, सेकंड आहे एमएसएमई. आणि जे काही सेकंड व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पाहिलं की सरकार किती इन्व्हेस्टमेंट करणार आहे, किती बॉरोविंग्स करणार आहे, सरकारचं फिस्कल डेफिसिटचं टार्गेट काय आहे, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय. तर आणि सगळ्यात महत्वाचं सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहिलं इन्कम टॅक्सचे स्लॅब, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, 12 लाखापर्यंत कसा कॅल्क्युलेट केला जातो, 12,75,000 पण सॅलरीड पर्सनना इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही, तो कसा नाही, ते आपण सर्व काही सेकंड पार्टमध्ये पाहिलं. थर्ड पार्टमध्ये आपण पाहणार आहेत इन्व्हेस्टमेंट आणि जे काही एक्सपोर्ट्स, 2 टॉपिक्स आपले राहिलेले आहेत त्याबद्दल आपण यामध्ये माहिती घेणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर जो काही थर्ड पिलर आहे त्याचा जो फोकस आहे तो आहे इन्व्हेस्टमेंटकडे. थर्ड इंजिन ऑफ द डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये जो काही सब पार्ट आहे इन्व्हेस्टिंग इन पीपल. ठीक आहे. तर सरकारचं एक लक्ष आहे अटल टिंकरिंग लॅब्स स्थापन करण्याचं. ते अटल टिंकरिंग लॅब्स किती स्थापन करणार आहेत नेक्स्ट 5 इयर्स मध्ये, ते आहेत 50,000. जे काही गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत त्यामध्ये 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स हे स्थापन करण्याचं नेक्स्ट 5 इयर मध्ये गव्हर्नमेंटचं लक्ष आहे या बजेटनुसार. तर अटल टिंकरिंग लॅब्स म्हणजे काय, तर सरकारचं असं लक्ष आहे की आपल्या देशामध्ये जे काही इनोव्हेशनचं इकोसिस्टम तयार करण्याचं सरकारचं लक्ष आहे. जास्तीत जास्त लोकांनी इनोव्हेशनकडे लक्ष दिलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी तयार केल्या पाहिजेत, त्याच्या मागचा हा उद्देश आहे. आणि हे अटल टिंकरिंग लॅब जे आहेत हे अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत नीती आयोगने 2016ला लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. अटल इनोव्हेशन मिशन काय आहे, कसं आहे, त्या मिशन बद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट या बजेट मधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की भारतीय भाषा पुस्तक स्कीम ही लॉन्च करणार आहेत. त्याच्या अंतर्गत काय आहे बघा, जे काही आपले भारतीय भाषा पुस्तक स्कीम जे आहे ते आपले जे काही इंडियन लँग्वेजेस आहेत त्याचं एक डिजिटल फॉर्म मध्ये सर्वांना, जे काही स्कूल लेवल आहे, हायर एज्युकेशन लेवल आहे, त्यांना एक डिजिटल फॉर्म मध्ये इंडियन लँग्वेजेसचं सर्व काही भेटून जाईल अशी ही स्कीम आहे. ही सरकार लॉन्च करणार आहे. याची फक्त घोषणा झालेली आहे. ती लॉन्च झाल्यानंतर त्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सरकारचं लक्ष आहे नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग. तर हे कशासाठी तयार करणार आहे सरकार बघा, तर देशामध्ये 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग हे सेटअप करणार आहे. त्याची जी काही थीम आहे ती आहे मेक फॉर इंडिया, मेक फॉर वर्ल्ड. तर हे कशासाठी, तर आजकालच्या युगामध्ये स्किलफुल गोष्टींकडे अनस्किलफुल राहण्यापेक्षा स्किलफुल गोष्टींकडे लक्ष देण्याचं सरकारचं लक्ष आहे. ठीक आहे. तर हा त्याचा उद्देश आहे. 5 सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचं यामध्ये टार्गेट आहे. आणि नेक्स्ट जो पार्ट आहे या बजेट मधला तो सरकारनं ठरवलेला आहे एक्सपान्शन ऑफ कॅपॅसिटी इन IITs. एक्सपान्शन ऑफ कॅपॅसिटी म्हणजे काय, तर कसं करणार ते सरकार, तर जे काही ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी लागणार आहे ते स्थापन करणार आहे. आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये 6,500 नवीन स्टुडंट ऍड होणे इतकी कॅपॅसिटी त्यामध्ये असावी असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आहे. आणि ती कोणत्या IIT मध्ये करणार आहे, अशा IITs ज्या 2014च्या नंतर तयार झालेल्या आहेत. आणि त्या किती आहेत, 5 IITs आहेत. त्यामध्ये 6,500 पेक्षा जास्त सीट्सचं इन्फ्रास्ट्रक्चर सरकार तयार करण्याचं लक्ष आहे. ठीक आहे. नेक्स्ट सरकारचं लक्ष आहे सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI फॉर एज्युकेशन. आताच आपण पाहिलं जे काही चायनाचं
डीपसीक नावाचं AI चॅटबॉट आलं. त्यानं जो काही त्या एका स्टार्टअपने जो काही मार्केटमध्ये नाव कमावलं, त्याचं सर्वांनी आपण पाहिलेलं आहे की त्याचा उपयोग काय आहे. चॅट जीपीटीला देखील त्यानं टक्कर दिलेली आहे. तर या अनुषंगाने सरकारने पण आपल्या जे काही सेंटर ऑफ एक्सलन्स एआयच्या दृष्टीनं एज्युकेशन सेक्टरमध्ये युजफुल आहेत, ते स्थापन करण्यासाठी त्याच्यासाठी 500 करोड रुपयाचा आउटले ठेवलेला आहे या बजेटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे डे केअर कॅन्सर सेंटर्स इन ऑल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. डे केअर म्हणजे काय? डे केअर असतात पहा, लहान मुलांसाठी 1 दिवसासाठी डे केअर सेंटरमध्ये ठेवतात, म्हणजे त्याचं पूर्ण देखभाल करण्याचं काम ते करतात. तशाच प्रकारचं कॅन्सर सेंटर, डे केअर कॅन्सर सेंटर प्रत्येक जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये करण्याचं सरकारचं लक्ष आहे. आणि ते किती करण्याचं लक्ष आहे? नेक्स्ट 3 इयर्स मध्ये 200 सेंटर्स, नेक्स्ट 3 इयर्स मध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये हे डे केअर कॅन्सर सेंटर स्थापन करण्याचं लक्ष आहे. आणि या फायनान्शियल इयर मध्ये 2025-26 या फायनान्शियल इयर मध्ये 200 सेंटर्स स्थापन करण्याचं सरकारचं लक्ष आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारनं जी काही PM स्वनिधी स्कीम आहे तिचं एक्सपेन्शन करण्याचं ठरवलं आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, नवीन ऍडअप या बजेटमध्ये काय झालेलं आहे, तर जी काही UPI लिंक्ड क्रेडिट कार्डची लिमिट आहे ती 30,000 पर्यंत नेली आहे. हे नवीन आहे PM स्वनिधी स्कीम मध्ये. सगळ्यात महत्वाचं, PM स्वनिधी स्कीम ही आहे स्ट्रीट वेंडर्ससाठी, जे काही अनस्किल्ड लेबर वर्क्स म्हणता येईल त्यांच्यासाठी कोलॅटरल फ्री लोन या स्कीम अंतर्गत भेटतं. आणि एका वर्षासाठी 10,000 पर्यंत यामध्ये लोन भेटतं. आणि जे काही तुम्ही जर टाइमवर जरी याचं रिपेमेंट केलं तर 7% पर्यंत याला सबसिडी आहे. ठीक आहे, असं आहे. आणि यामध्ये कोलॅटरल फ्री लोन आहे. आणि ही जी काही स्कीम आहे ही लॉन्च कधी झाली? जून 2020 साली. आणि याला कोणत्या मिनिस्ट्रीने याला लॉन्च केलं असं जर पाहायला गेलं तर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. ठीक आहे. नेक्स्ट पिलर आहे इन्व्हेस्टिंग इन इकॉनॉमी. आपण पहिल्याच त्याच्यामधला सेकंड सब पार्ट आहे इन्व्हेस्टिंग इन इकॉनॉमी बजेटचा. ठीक आहे. इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी सरकारचं लक्ष आहे सपोर्ट टू स्टेट्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. तर यामध्ये सरकारनं आउटले ठेवलेला आहे 1.5 लाख करोड रुपये. यामध्ये जे काही 50 वर्षापर्यंत तुम्हाला इंटरेस्ट फ्री लोन भेटणार आहे. तुम्हाला म्हणजे कोणाला? जो काही स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत. आता सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणणार सरकारला, स्टेट गव्हर्नमेंटला की इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं वाढवा, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करा. स्टेट गव्हर्नमेंट म्हणू शकतं आमच्याकडे तर पैसेच नाहीत, बजेटच नाही, आम्ही कसं करणार? तर त्या गोष्टीसाठी सरकारने 1.5 लाख करोडचा एक फंड प्रपोज केलेला आहे. आणि तो जो काही फंड असेल तो 50 वर्षाचा इंटरेस्ट फ्री लोन नाही, तो स्टेट गव्हर्नमेंटला भेटणार आहे. ठीक आहे. ते अमाऊंट किती आहे पहा, 1.5 लाख करोड, 1.5 लाख करोड. ठीक आहे. सरकारचं सगळ्यात महत्वाचं जे काही लक्ष आहे असेट मॉनिटायझेशन प्लॅन 2025 ते 30 पर्यंत, हा 5 वर्षाचा असेट मॉनिटायझेशन प्लॅन आहे. असेट मॉनिटायझेशन म्हणजे काय? तर बघा, सरकारनं जर आता एक समजा कंपनी आहे LIC, सरकारनं त्यामधले जर समजा 100% LIC जर सरकारची होती पहिलं, त्यामधले सरकारनं जर समजा 3% डायल्यूट केले, 3% मार्केटमध्ये डायल्यूट केले, तर त्याला म्हणलं जातं डिसइन्व्हेस्टमेंट. म्हणजे ही झाली डिसइन्व्हेस्टमेंट. पण असेट मॉनिटायझेशन म्हणजे काय? तर सरकारची अशी प्रॉपर्टी ती काही दिवसांसाठी लीजवर दिलेली आहे, कोणाला तरी प्रायव्हेट सेक्टरला म्हणा, कुणालाही काही दिवसांसाठी लीजवर दिलेली आहे. आणि त्याच्यापासून जो काही प्रॉफिट होईल तो दोघांमध्ये पण, सरकारमध्ये आणि ज्याला कुणाला ती प्रॉपर्टी दिली आहे त्यामध्ये शेअर होणार ती. त्याला म्हणलं जातं असेट मॉनिटायझेशन. म्हणजे आपले जे काही असेट आहे त्यांना म्हणजे प्रॉफिटसाठी यूज करणं. ठीक आहे.
तर या या असेट मॉनिटायझेशन प्लॅनचं बजेटमध्ये काय आहे, तर सरकारनं 2025 ते या 5 वर्षांसाठी लक्ष ठेवलेलं आहे. यामधून जो काही कॅपिटल सरकारचं लक्ष आहे तो आहे 10 लाख करोड रुपये. यामधून कॅपिटल कमवण्याचं सरकारचं लक्ष आहे. ठीक आहे. आता जल जीवन मिशन सगळ्यात महत्वाचं. जल जीवन मिशनवर आपण व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. तर बजेटमध्ये याचं फक्त काय केलेलं आहे, जी काही जल जीवन मिशन स्कीम आहे ती 2028 पर्यंत एक्सटेंड केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे अर्बन चॅलेंज फंड. सर्वजण म्हणतात म्हणजे सर्वजण म्हणतात रुरल चॅलेंज, रुरल एरियासाठी हे करतात, रुरल एरियासाठी इन्व्हेस्टमेंट केली, रुरल एरियाला आपल्याला चांगलं करण्याचं सर्वजण याकडे लक्ष देतात. पण जे काही अर्बन म्हणजे जे काही सिटीज मध्ये चॅलेंजेस आहेत त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. तर या बजेटमध्ये त्या गोष्टींकडे सरकारने लक्ष वेधून घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी सरकारनं बनवलं आहे अर्बन चॅलेंज फंड. आणि तो जो काही फंड असणार आहे तो असणार आहे 1 लाख करोड रुपयाचा. यामध्ये काय असणार आहे, जे काही सिटीज आहेत त्यांचे ग्रोथ, त्यांचं क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट, सिटीजचं जे काही आहे रिडेव्हलपमेंट करणार आहे. त्यांचे जे काही वॉटर आणि सॅनिटेशनचे जे काही रूप आहे त्यांना सरकार रिडेव्हलप करणार आहे. त्याच्यासाठी सरकारनं 1 लाख करोड रुपये अनाऊन्स केला आहे. आणि या फायनान्शियल इयरसाठी सरकार अर्बन चॅलेंज फंड मध्ये 10,000 करोड प्रपोज केला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे उडान स्कीम, उडान रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम. तर यामध्ये बजेटमध्ये सरकारचं जे काही लक्ष आहे 2025-26च्या या उडान स्कीमचा लॉंग फॉर्म आहे उडे देश का आम नागरिक. तर यामध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सरकारनं नवीन 120 डेस्टिनेशन्स प्रपोजल दिला आहे. आणि यामध्ये जी काही कॅपॅसिटी आहे पॅसेंजर कॅपॅसिटी नेक्स्ट 10 वर्षामध्ये 4 करोडच्या वर नेण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जे काही हेलिपॅड, जे काही उडान स्कीम अंतर्गत हेलिपॅड तयार करणार आहे सरकार, जे काही हिली स्टेट्स आहेत, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स आहेत आणि जे काही नॉर्थ ईस्टर्न डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यामध्ये हेलिपॅड ला सपोर्ट करण्यासाठी पण या स्कीम अंतर्गत पैसा अलोकेट केलेला आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं ग्रीनफील्ड एअरपोर्टचं प्रपोजल सरकारने या बजेटमध्ये ठेवलं आहे. आणि ती ग्रीनफील्ड एअरपोर्ट कुठं स्थापन करणार आहे, बिहारमध्ये. ग्रीनफील्ड म्हणजे काय, तर समजा ब्राऊनफील्ड सगळ्यात महत्वाचं, अगोदरच एखादी जागा आहे, समजा एखादं जागा आहे, समजा या अगोदरच एअरपोर्ट आहे आणि त्याला जर डेव्हलप करायचं असेल तर त्याला म्हणलं जातं ब्राऊन फील्ड एअरपोर्ट. आणि ग्रीन फील्ड म्हणजे तिथं काहीच नाही, नवीन तयार करत आहोत, त्याला म्हटलं जातं ग्रीन फील्ड एअरपोर्ट. ठीक आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये जर नवीन काही करायचं असेल तर त्याला म्हटलं जातं ग्रीन फील्ड. आणि जी अस्तित्वात ऑलरेडी आहे त्याचं डेव्हलपमेंट करायचं आहे त्याला म्हटलं जातं ब्राऊन फील्ड. ठीक आहे. तर हे जे काही ग्रीनफील्ड एअरपोर्ट आहे हे बिहारमध्ये अनाऊन्स केलं आहे. आणि जे काही ब्राऊनफील्ड एअरपोर्ट आहे बिहारमध्ये बिहिता मध्ये त्याचं प्रपोजल सरकारने या बजेटमध्ये दिलं आहे. या बजेटचा थर्ड पार्ट आहे इन्व्हेस्टिंग इन इनोव्हेशन. सरकारचं जे काही इनोव्हेशनवर इन्व्हेस्टमेंटचं लक्ष आहे ते याच्यामध्ये सांगितलं आहे. सगळ्यात महत्वाचं सरकारचं लक्ष आहे रिसर्च, डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन. तर यासाठी सरकारनं 20,000 करोडचा फंड अलोकेट केला आहे. हा ऑलरेडी जुलैच्या बजेटमध्येच प्रपोजल याचं दिलं होतं सरकारनं. ठीक आहे. नेक्स्ट आहे डीप टेक फंड ऑफ फंड्स. डीप टेक फंड ऑफ फंड्स एक्सपोर्ट कॅटलाइज नेक्स्ट जनरेशन स्टार्टअप्स. म्हणजे जे काही आपले स्टार्टअप्स आहेत त्यांच्या मदतीसाठी डीप टेक फंड ऑफ फंड्स हे सरकार नवीन स्थापन करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ज्ञान भारतम मिशन. ज्ञान भारतम मिशन म्हणजे काय, जे काही आपले डॉक्युमेंट्स आहेत, जे काही मनुस्क्रिप्ट्स आहेत, मनुस्क्रिप्ट्स म्हणजे काय, असे हातानं म्हणजे हँडेड म्हणजे हातानं लिहिलेले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ज्याला की हिस्टॉरिकल आणि सायंटिफिक काहीतरी प्रूफ आहे त्याला म्हणलं जातं मनुस्क्रिप्ट. ठीक आहे. तर त्याच्यासाठी 1,000 जे काही
या बजेटमध्ये ज्ञान भारत मिशन अंतर्गत जे काही मोर दॅन 1 करोड मनुस्क्रिप्ट अनाऊन्स ह्याच्यामध्ये त्याचं जतन करणार आहे सरकार. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा शेवटचा जो काही या बजेटचा पिलर आहे तो आहे एक्सपोर्ट्स, फोर्थ इंजिन ऑफ द डेव्हलपमेंट. ठीक आहे. यामध्ये सरकार भारत ट्रेड नेट हे एक पोर्टल म्हणा हे लॉन्च करणार आहे, जेणेकरून जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी जे काही आडी अडचणी येणार आहेत त्याचं हे काम सुलभ करणार आहे. काय? भारत ट्रेड नेट हे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये जे काही डॉक्युमेंटेशन म्हणा, जे काही फायनान्सिंगचं सोल्युशन याच्या थ्रू तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सगळ्यात महत्वाचं एफडीआय इन इन्शुरन्स सेक्टर. एफडीआयची लिमिट पहिलं होती 74% इन्शुरन्स सेक्टरमध्ये. सरकारचं असं म्हणणं आहे की एफडीआयचं जे काही इन्शुरन्स सेक्टरमध्ये लिमिट आहे वाढवून 100% नेण्यात येणार आहे. ठीक आहे. हे समजलं असेल. एफडीआयचं लिमिट इन्शुरन्स सेक्टरमध्ये या बजेटमध्ये अनाऊन्स केलं आहे की 100% न्यायचं लक्ष आहे, जे की आता सध्या आहे 74%. ठीक आहे. तर हे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट एस्टिमेशन की कोणत्या मिनिस्ट्रीजला काय काय किती बजेट अलोकेट झालं आहे, पैसे कुठं कुठं जाणार आहे. तर इथं बघा सगळ्यात महत्वाचं डिफेन्ससाठी 4,91,000 लगभग 4.92 लाख करोड रुपीज हे डिफेन्स सेक्टरसाठी अलोकेट केले आहेत. ट्रान्सपोर्ट सेक्टरसाठी 5,48,000 लगभग 5,49,000 रुपये ट्रान्सपोर्ट सेक्टरसाठी अलोकेट केले आहेत. जे काही सरकार एज्युकेशन सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे ते आहेत लगभग 1,29,000 करोड रुपये. जे काही हेल्थ सेक्टरला पैसे अलोकेट केले आहेत ते आहेत 98,000 करोड रुपीज. फायनान्स मिनिस्ट्रीला अलोकेट केलेले आहेत लगभग 63,000 करोड रुपीज, 62,900 करोड रुपीज. जे काही सायंटिफिक डिपार्टमेंटसाठी बजेट अलोकेट केलेले आहे ते आहे 55,600 करोड रुपये. ठीक आहे. बाकी आहेत मग समजा ऍग्रिकल्चरसाठी सगळ्यात महत्वाचं ऍग्रिकल्चरसाठी सरकारचं जे काही बजेट अलोकेशन आहे ते आहे 1,71,000 करोड रुपीज. आणि जे काही बाकी मग अर्बन डेव्हलपमेंटसाठी आहे लगभग 97,000 करोड रुपये, 96.77 करोड रुपीज असं आहे. तर हे होतं यामध्ये बजेटचे आपण जे काही राहिलेले 2 पिलर्स होते ते पाहिलं. आय होप तिन्ही पार्ट मधून तुम्हाला बजेटचं सगळं क्लॅरिफिकेशन समजलं असेल. जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ बद्दल जर काही डाऊट्स असतील तरी कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.